Hello, everybody. Good morning, everyone. Lesson number 8, Useful and Harmful Microorganisms. Standard 9th, video number 2. In this video, we learn Rhizobium, a symbiotic bacteria. In the last video, we learned about useful microorganisms. This Rhizobium bacteria also a useful bacteria. Okay. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की रायझोबियम जो जीवाणू आहे याला सिम्बायोटिक बॅक्टेरिया असं म्हटलं जाते. सिम्बायोटिक म्हणजे सहजीवी जीवाणू. या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. ही ॲक्टिव्हिटी आपण शाळा सुरू झाल्यानंतर आपण ही ॲक्टिव्हिटी आपण बघू शकतो. आणि सो लुक ॲट दिस पिक्चर. एनी डायकोटिलिडन्स प्लांट रूट हॅव ए रूट नोड्यूल. कोणताही डायकोटिलिडन्सचं आपण जर वनस्पतीचं रूट जर घेतलं, जसं सोयाबीन आहे, सोयाबीन आहे, भुईमुग आहे, सोयाबीन, ग्राउंडनट, चना, तूर, त्यानंतर मेथी, कोणत्याही द्विदल वनस्पतीच्या मुळांना गाठी असतात. रूट नोड्यूल म्हटले जाते त्याला. लुक ॲट दिस पिक्चर व्हेरी केअरफुली. दीज आर द रूट नोड्यूल. दीज आर रूट नोड्यूल अँड इन दिस नोड्यूल या गाठीमध्ये हा बॅक्टेरिया राहतो. कोणता? रायझोबियम बॅक्टेरिया. ओके, हे आपल्याला समजलं असेल कदाचित की रूट नोड्यूलमध्ये असतो हा बॅक्टेरिया. ओके, रायझोबियम बॅक्टेरिया. लुक ॲट दिस बॅक्टेरिया, रॉड शेप बॅक्टेरिया. रायझोबियम इज ए, याचा शेप काय आहे? याचा रॉड शेप आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघू शकतो. रूटला जर आपण क्रॉस सेक्शन जर त्याचा घेतला, ट्रान्सफर सेक्शन जर आपण घेतला, तर काय होणार? यू कॅन लुक दिस बॅक्टेरिया व्हेअर इट इज लिव्ह. ए कंडक्टिंग टिश्यू ऑफ न्यूड्यूलचा आपण या ठिकाणी एक सेक्शन घेतलेला आहे. अंडर द मायक्रोस्कोप यू कॅन लुक ॲट दिस बॅक्टेरिया. इट इज लिव्ह नियर कंडक्टिंग टिश्यू ऑफ न्यूड्यूल. ग्रोथ ऑफ रूट नोड्यूल अँड हिअर आर बॅक्टेरिया. ओके, इन्फेक्टेड हेअर म्हणजे ह्या रूट हेअर आहे. तर हे आपण या ठिकाणी पाहिलं. नोट दॅट वी हॅड टू सर्च फॉर रूट नोड्यूल ऑफ लेग्युमिनस प्लांट. कोणत्या प्लांटला असते हे? लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस प्लांट मीन्स शेंगा येणाऱ्या वनस्पती ज्या असतात. जेवढे काही सोयाबीन असेल, भुईमूग असेल, तूर असेल, मूग असेल, मोठ असेल, ऑल दिस प्लांट्स और चना असेल, या सर्वांना लेग्युमिनस प्लांट म्हटले जाते. आणि यांच्या रूटमध्ये रूट नोड्यूल्स असते आणि या रूट नोड्यूलमध्ये हा बॅक्टेरिया असतो. या ठिकाणी आपण जे पाहिलं हे सोयाबीन प्लांटचं रूट नोड्यूल्स आपण पाहिलं. प्लांट टू ऑप्टेन दिस बॅक्टेरिया आर द रायझोबियम बेसिली युजफुल ऑफ प्लांट्स और हार्मफुल. हा नक्कीच युजफुल आहे. रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. मग रोल काय याचा? काय याचं कार्य आहे? काय महत्त्व आहे? रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. रायझोबिया लिव्हिंग इन ए रूट नोड्यूल सप्लाय नायट्रेट्स, nitrites and amino acid to that plant and in exchange get energy in the form of carbohydrates from it. म्हणजे हा जो रायझोबियम आहे या द्विदल वनस्पतीच्या मुळांच्या गाठीमध्ये राहतो रूट नोड्यूलमध्ये आणि त्यांना नायट्राइट्स आणि अमिनो ॲसिड्स त्यांना मिळवून देतो. आणि त्या बदल्यामध्ये वनस्पती काय देते या रायझोबियमला? कार्बोहायड्रेट्स देते, अन्न देते, एनर्जी त्यापासून मिळते ते देतं. म्हणजे सच म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. म्हणजे याला काय म्हणतो आपण? सिम्बायोसिस म्हणतो, सहजीवी जीवन पद्धती म्हणतो. जसं आजचा फ्रेंडशिप डे आहे, मग यांची पण फ्रेंडशिप असते या रूट नोड्यूलमध्ये रायझोबियमची आणि त्या प्लांटची. म्हणजे प्लांट याला कार्बोहायड्रेट देतं आणि राहण्यासाठी जागा देतं आणि त्या बदल्यात रायझोबियम काय करतो? वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर, कारण वातामध्ये 78% नायट्रोजन आहे, वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर ते नायट्राइट्स आणि अमिनो ॲसिड्समध्ये करतं. आणि इन एक्सचेंज द गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि त्या बदल्यामध्ये रायझोबियमला एनर्जी मिळते कार्बोहायड्रेटच्या रूपामध्ये. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलं. आणि सच म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. तर हे सिम्बायोसिस रिलेशनशिप आपल्याला नक्कीच समजली असेल. रायझोबियम प्रोड्यूस नायट्रोजिनस कंपाऊंड फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन.
म्हणजे हे हवेतल्या वातावरणातल्या नायट्रोजनपासून ते नायट्रोजनस कंपाऊंड मिळवतात, नायट्राइड्स आणि नायट्रेट्स आणि अमिनो ॲसिड्स मिळवतात. हाऊएव्हर फॉर दिस प्रोसेस नायट्रोजन फिक्सेशन, आपण काय म्हणतो त्या प्रोसेसला, वातावरणातील नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस आहे त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. म्हणजे जो फ्री नायट्रोजन आहे असा वनस्पतीला घेता येत नाही इन द फॉर्म ऑफ रायझोबियम. तो कोणाच्या रूपातून घ्यावा लागतो? रायझोबियम ॲब्सॉर्ब करतात वातावरणातील नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये आणि तो वनस्पतींना उपलब्ध करून देतात. दे नीड लेग्युमिनस प्लांट लाईक बीन्स, स्वीट पी, सोयाबीन एटसेट्रा ॲज होस्ट. बीन्स अँड पल्सेस जितक्या काही डाळवर्गीय वनस्पती आहे, बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन ड्यू टू द नायट्रोजिनस कंपाऊंड. म्हणजे हे ज्या डाळी आहे सर्व प्रकारच्या, शेंगा असतात, शेंगा बिया असतात, शेंगदाणे असतात, हे रिच इन प्रोटीन आहे. यांच्यामध्ये प्रोटीन्स मिळतं आपल्याला खाल्ल्यानंतर. याचं कारण आहे यांच्यामध्ये नायट्रोजिनस कंपाऊंड आहे. आणि हे कोण अवेलेबल करून देतं? रायझोबियम. म्हणजे इतकं इम्पॉर्टंट या रायझोबियमचं आहे. आफ्टर हार्वेस्टिंग ए लेग्युमिनस क्रॉप, the leftover roots and other plant parts are deliberately dumped in farm soil to maintain its bacterial population. म्हणजे आपण हार्वेस्टिंग नंतर, म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर, कापणीनंतर, ह्या पिकांच्या कापणीनंतर त्यांचे जे रूट्स असतात ते जमिनीमध्ये राहतात, ते नंतर कुजतात. आणि डम्पिंग म्हणजे ते कुजल्यानंतर त्याचंच रूपांतर त्या खतामध्ये होतेच. म्हणजे बॅक्टेरियाची जे पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया इन द सॉइल इज इन्क्रीज ड्यू टू द डम्पिंग ऑफ रूट. ओके, हे आपल्याला लक्षात आलं असेल. The use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizer and thereby their adverse effect. म्हणजे आपण जर रायझोबियम लावला, आता प्रत्येकच शेतकऱ्यांना बियांच्या पेरणीच्या आधी सुरुवातीला, म्हणजे सोयाबीन पेरत असताना त्याला काळ्या रंगाचं एक पावडर मिळत असतं आणि ते पावडर म्हणजेच रायझोबियमचं पावडर असतं. त्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात. त्याला ओलं केलं की त्या याला ट्रीटमेंट करतात त्या बियांना, आणि ते जर पेरलं तर काय होतं की रायझोबियमची संख्या काय होणार, तिथे इन्क्रीज होणार, वाढणार, आणि त्यामुळं उत्पादनात सुद्धा वाढ होते. आणि त्यामुळं काय होईल की केमिकलचे फर्टिलायझर आपण देतो, युरिया वगैरे, DAP, ते द्यायची काही गरज राहणार नाही. आणि त्यामुळं जे केमिकल फर्टिलायझरचे जे वाईट इफेक्ट होतात, परिणाम होतात जमिनीवर, ते होणार नाही. म्हणून आपण रायझोबियम पावडरचा वापर आपण केला पाहिजे. इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर अँड दस वर्क टू द बेनिफिट ऑफ फार्मर्स. आणि म्हणून या रायझोबियमचा जर वापर केला तर खतावर जो खर्च होतो आपला तो कमी होणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी नावडेज सीड्स आर कोटेड विथ रायझोबियल सोल्युशन ऑर पावडर बिफोर सोईंग. आता जे आपण पाहिलं की पेरणीच्या आधी रायझोबियमचं सोल्युशन किंवा पावडरच्या रूपात त्याला ट्रीटमेंट केल्या जातात, कोटिंग केल्या जातात. आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर द प्लांटलेट. धिस इज कॉल्ड रायझोबियल इनॉक्युलेशन आपण म्हटलं जाते. याला शास्त्रीय भाषेत रायझोबियल इनॉक्युलेशन. धिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरिल अँड अदर क्रॉप बिसाइड लेग्युमिनस क्रॉप. म्हणजे लेग्युमिनस सोबतच इतर जे क्रॉप्स असतात, इतर जे पिकं असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण हे बघू शकतो. ओके, हे आपल्याला रायझोबियमचं समजलं. त्यानंतर दुसरा जो अत्यंत उपयोगी असा जो मायक्रो ऑर्गॅनिझम होता त्याचं नाव आहे ईस्ट. लुक ॲट धिस ईस्ट. लेट अस ट्राय धिस yeast. This is a yeast powder. You are also know yeast cell. It is a yeast cell. Look at this yeast cell. There is a cell wall. It is a bud, nucleus, cytoplasm. Okay. बर्ड असते, याला ज्याला मुकुल म्हणतो आपण मराठीमध्ये. ॲक्टिव्हिटी असते, ब्रिंग ॲक्टिव्हिटी. ड्राय ईस्ट पावडर आपल्याला मिळतं मार्केटमधून. जर आणलं आपण ते स्पूनफुल ऑफ ईस्ट, तर काय करू आपण की लुक वॉर्म, थोड्याशा कोमट पाण्यात जर आपण बॉटलमध्ये जर भरलं, फिक्स ए कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटलवर जर आपण एक बलून लावला तर व्हॉट हॅपन दॅट चेंजेस डू यू ऑब्झर्व अंडर 10 मिनिट्स. 10 मिनिटामध्ये आपल्याला काही बदल दिसणार. मिक्स लाईम वॉटर टू विथ द गॅस ॲक्युम्युलेटेड इन द बलून. कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन ए बिकर अँड ऑब्झर्व इट. व्हॉट डू यू नोटीस. काय दिसणार, असं एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला काही हरकत नाही आहे. टेक ए ड्रॉप ऑफ द सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन ए ग्लास स्लाईड. जर आपण ग्लास स्लाईडमध्ये जर ह्या बॉटलमधलं पाणी जर घेतलं ज्यामध्ये ईस्ट पावडर होतं. ईस्ट इज ए फंगस, अ टाईप ऑफ फंगस सेल इज सेल. मग नंतर आपण जर याचा ऑब्झर्वेशन जर केलं, डू यू सी द कलरलेस ओव्हल सेल. आपल्याला कसं दिसते, आपल्याला ओव्हल गोलाकार दिसते, आपल्याला डबल गोल दिसतो आपल्याला यामध्ये. ओव्हल सेल ऑफ द ईस्ट ऑन द स्लाइड. सम ऑफ दिस सेल्स मे हॅव स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच टू
देम. दीज आर न्यू डॉटर सेल्स ऑफ द ईस्ट इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. यांची जी फॉर्मेशनची प्रोसेस असते ईस्ट सेलमधले ते आपल्याला अशा पद्धतीनं दिसणार आहे. दिस मेथड ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. हे बड असते, याला गोलाकार दिसणार आपल्याला, आणि असं बड आलं की ती एक सेल होते आणि पुन्हा नवीन बड आले की अशा पद्धतीनं त्याचं रिप्रोडक्शन होत असते. एसेक्सुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक प्रजनन. ईस्ट इज ए हेट्रोट्रॉपिक फंगल मायक्रोब्स. फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम हा सुद्धा एक फंगल्सचा एक प्रकार आहे ईस्ट, दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड्स. आणि फंगस कुठं वाढते? कार्बन कंपाऊंड्सवर वाढतं. ईस्ट इज ए युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन एक्झिस्टन्स. सध्याच्या काळामध्ये 1500 याच्या प्रजाती आहे, वेगवेगळ्या स्पेसीज आहे फंगसच्या. युनिसेल्युलर आहे, एकपेशीय हा फंगस आहे. द ईस्ट सेल इज ए युकॅरियोटिक टाईप ऑफ सेल. युकॅरियोटिक टाईप ऑफ सेल आपण पाहतो की त्याच्यावर सेल वॉल आपल्याला दिसते आणि न्यूक्लियस दिसते, म्हणजेच हा युकॅरियोटिक सेल आहे. ओके. इन द अबाव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रोज अँड मल्टिप्लाइज व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड्स इन शुगर सोल्युशन इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन. आपण हा आता जो एक प्रयोग पाहिला त्याचं आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शन पाहतो आहे. ईस्ट सेल कन्व्हर्ट. ईस्ट सेल काय करतात? कन्व्हर्ट कार्बोहायड्रेट इन द सोल्युशन इंटू अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड. ईस्ट सेलचं वैशिष्ट्य असं असते की ते कार्बनचं रूपांतर कशामध्ये करते? अल्कोहोलमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड प्रोसेस. आणि धिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. यामध्ये सुद्धा ही फर्मेंटेशनची जी प्रक्रिया आहे, याला किण्वन प्रक्रिया म्हणतो आपण, ही घडून आणते. काय करते? व्हॉट इज फर्मेंटेशन प्रोसेस? इन फर्मेंटेशन प्रोसेस ईस्ट सेल कन्व्हर्ट कार्बोहायड्रेट in the solution into alcohol and carbon dioxide. Okay, this process is known as fermentation. त्यानंतर याचा उपयोग, ईस्ट सेलचा जो उपयोग आहे मोठ्या प्रमाणात जो इंडस्ट्रीमध्ये केला जातो त्यामध्ये ब्रेड इंडस्ट्रीमध्ये आहे. फाइंड आउट हाऊ टू यूज द सोल्युशन प्रिपेअर्ड इन द अबव एक्सपेरिमेंट टू मेक ब्रेड. आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे की कशा पद्धतीनं ब्रेड बनवण्यासाठी ईस्ट सेलचा वापर करतात. तुमच्या घरी पण ब्रेड, बिस्किट आणि केक बनवण्यासाठी या ईस्ट सेलचा यूज केला जाते. फॉलो द रेसिपी अँड मेक द ब्रेड ॲट युअर होम ऑल्सो. फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन्स व्हाय द डब रायझेस अँड मेक द ब्रेड स्पंजी. म्हणजे ब्रेड स्पंजी का होतं? पोळी का स्पंजी होत नाही आहे? कारण ब्रेडच्या जे डव असते, ज्याला आपण हे जो बनवतो आपण भिजवून जो बनवतो आपण मैद्याला, त्यामध्ये जे ॲडिशन केलं जाते या ईस्टचं, त्यामुळं का ते स्पंजी होतं? बिकॉज ऑफ कार्बन डायऑक्साईड. तर हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर का घडून येतं त्याचं आपण कारण पाहिलं. स्पंजी का होतं? फुगीर का होते? ब्रेड फुगलेले का दिसतात आपल्याला? त्याचं कारण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ऑफन अल्कोहोल इज प्रोड्युसिंग अलॉंग विथ शुगर इन शुगर फॅक्टरीज. आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी शुगर फॅक्टरीज असते, बाय प्रॉडक्ट म्हणून अल्कोहोलचा यूज करतो. मेन प्रॉडक्ट त्यांचं शुगर असते शुगर इंडस्ट्रीमध्ये, पण त्यासोबतच जे मोलॅसिस असतं, त्यांचं जे मळी असते, ऊसाच्या रसापासून तयार झालेलं जे मळी असते त्यापासून ते मोलॅसिस म्हटलं जाते त्यांना. शुगर केन ज्यूसपासून जे प्रोड्यूस तयार होते ते उरलेला जो मळ असतो तो, त्यापासून अल्कोहोलचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होते. मोलॅसिस इज प्रोड्यूस फ्रॉम शुगर केन ज्यूस. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. म्हणजे तो जरी त्याचा मळ असला, टाकाऊ भाग असला, तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतं. मोलॅसिस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट. हे लक्षात घ्यायचं आहे. तर मोलॅसिसचा वापर, मोलॅसिसचं फर्मेंटेशन ईस्टच्या सहाय्यानं केलं जाते, कॉल्ड सॅकॅरोमायसिस. हे 1500 प्रकारचे ईस्ट सेल आहे, त्यापैकी सॅकॅरोमायसिस नावाचं जे ईस्ट सेल आहे, तर मोलॅसिसचं फर्मेंटेशन सॅकॅरोमायसिस विथ द हेल्प ऑफ सॅकॅरोमायसिस. आणि इन द प्रोसेस इथॅनॉल C2H5OH. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इथॅनॉल? C2H5OH, ज्याला आपण इथिल अल्कोहोल म्हणतो, इज प्रोड्यूस ॲज ए प्रायमरी प्रॉडक्ट अँड ईस्टर अँड अदर अल्कोहोल्स as secondary product. Spirit and other alcohols can be obtained from ethanol. Ethanol is also a smokeless and high quality fuel. इथेनॉल जे आहे हे स्मोकलेस आहे, म्हणजे इथेनॉलचं जेव्हा ज्वलन होते तेव्हा त्यापासून धूर निघत नाही. इथेनॉल इज अ स्मोकलेस अँड हाय क्वालिटी फ्युएल. उच्च दर्जाचं ते इंधन आहे. बिसाइड मोलॅसिस, मेज, बार्ली अँड अदर ग्रेन आर ऑल्सो यूज फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. म्हणजे इथेनॉल तयार करण्यासाठी केवळ मोलॅसिसच नाही आहे, मेज, बार्ली अँड अदर ग्रेन्सचा पण उपयोग इंडस्ट्रीमध्ये केला जातो. ग्लुकोज अँड फ्रक्टोज, द शुगर प्रेझेंट इन ग्रेप ज्यूस, आर ऑल्सो फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट. म्हणजे शुगर केन सोबतच ग्रेप ज्यूस जे असतं त्याचं सुद्धा फर्मेंटेशन
या ईस्ट सेलपासून होतं टू प्रोड्यूस अल्कोहोल विच इज यूज फॉर मेकिंग वाईन्स. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वाईन्स असतात, दारू ज्या असतात ते बनवण्यासाठी या अल्कोहोलचा यूज केल्या जातो. Use your brain power. Recently, it has been made compulsory in India and some other country to mix 10% ethanol with fuel like petrol and diesel. What is the reason for this? म्हणजे आपण पाहतो की पेट्रोल पंपवर जर आपण गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्या जाते, डिझेलमध्ये मिक्स केलं जाते. याचं कारण असं आहे की इट इज अ ग्रीन इंधन म्हटलं जातं, ग्रीन फ्युएल ज्याला म्हटलं जाते. तर याचा उपयोग आपण इथेनॉलचा उपयोग, कारण इट इज अ गुड क्वालिटी फ्युएल आहे आणि म्हणून इथेनॉलचा उपयोग पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये केला जातं आणि याची इफिशियन्सी चांगली आहे आणि यापासून कार्बनचं जे इमिशन होणारं असते ते सुद्धा कमी असते. व्हाय आर द वायनरी लोकेटेड नियर नाशिक इन महाराष्ट्र? आपल्याला एक प्रश्न पडला असेल की वायनरी जे आहे, ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला आहे, नाशिकमध्येच का आहे? म्हणजे दारूचे कारखाने नाशिकमध्येच आहे. याचं कारण आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कशाचं उत्पन्न होते? द्राक्षांचं उत्पन्न होते, ग्रेपचं होते. Chapatis made from wheat only swell up and bread becomes spongy, soft and easy to digest. Why is it so? आपल्याला याचं कारण शोधायचं आहे की आपण जे चपाती खातो, पोळी खातो, ती काही फक्त ती थोडीफार त्याला फुगीरपणा येतो, पण ब्रेड जे स्पंजी होतं, सॉफ्ट होते आणि इझी टू डायजेस्ट आणि पचनासाठी सुद्धा ब्रेड हलकं असते. याचं कारण काय आहे? याचं कारण आपल्याला यामध्ये आपल्याला दिसून येतं. आपण आपण शिकलो, आपण याचं उत्तर शोधून काढायचं आहे. त्यानंतर आहे बायो remediation. A yeast, Yarovia lipolytica is used to absorb toxins. कोणता yeast आहे? काय नाव आहे त्या yeastचं? Yarovia lipolytica is used to absorb toxins released during the production of palm oil and heavy metals and minerals released in some other industrial processes. Saccharomyces cerevisiae is used for absorption of a pollutant arsenic. म्हणजे आर्सेनिक नावाचं जे अत्यंत घातक पॉल्युटंट असते, प्रदूषक असते आणि याचं ॲब्सॉर्प्शनसाठी इंडस्ट्रीमध्ये कोणता ईस्ट वापरला जाते? सॅकॅरोमायसिस सेरोव्हिसी. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ईस्ट केवळ अल्कोहोल प्रोडक्शनसाठी नाही, वायनरी प्रोडक्शनसाठी नाही आहे, तर प्रदूषण कमी करण्यासाठी सुद्धा वापरते. आर्सेनिकचं प्रमाण त्याचं शोषून घेण्यासाठी, तर मेटल शोषून घेण्यासाठी सॅकॅरोमायसिस सेरोव्हिसीचा यूज केला जाते, कारण हे टॉक्झिन्स असतात आणि हे रिलीज करू शकत नाही. पाम ऑइलमधले सुद्धा टॉक्झिन्स शोधून काढण्यासाठी याचा यूज केला जातो. ऑइल स्पिल इन ओशन्स आर क्लीन विथ द हेल्प ऑफ अल्कॅनिहोरॅक्स बॅक्टेरिया. अल्कॅनिहोरॅक्स नावाचा बॅक्टेरिया आहे. समुद्रामध्ये जेव्हा जहाज फुटतं, लिकेज होतं जहाजाचं, ज्यातून ऑइल जे बाहेर जातं, तर ते क्लीन करण्यासाठी अल्कॅनिहोरॅक्स बॅक्टेरियाचा यूज केला जातो. म्हणजे वेगवेगळे जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहतो त्याचे यूज किती महत्त्वाचे असते. बायो रिमेडिएशन ज्याला म्हटलं जाते, जैविक पद्धतीनं कशा पद्धतीनं आपलं प्रदूषण कमी करता येईल, हा सुद्धा आपल्याला अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर आहे अँटीबायोटिक्स आहे. कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगस फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. आपण अँटीबायोटिक्सचा यूज करतो औषधांमध्ये. अँटीबायोटिक्स त्याला प्रतिजैवक म्हणतात. तर प्रतिजैवक म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स? कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगस फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, ज्याच्यापासून डिसीज होतं, रोग होतं, अशा मायक्रो ऑर्गॅनिझमला मारून टाकण्यासाठी किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी जो महत्त्वाचा घटक असतो त्यालाच आपण अँटीबायोटिक असतो. अँटीबायोटिक काय करतात? या हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ देत नाही किंवा त्यांना मारून टाकतात. ओके, म्हणजे अँटीबायोटिक्स ए डिस्कवरी ऑफ 20th सेंच्युरी, 20व्या शतकातला हा महत्त्वाचा असा शोध आहे ज्यामुळे मानवाचे प्राण आपण वाचवू शकलो. हॅव ब्रॉट अबाउट ए रिव्हॉल्युशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन. तर हे मोठी क्रांती आहे मेडिसिनमधली, औषधशास्त्रामधली. हे आपण लक्षात घ्यायचं आहे की अँटीबायोटिकच्या शोधामुळं आपण लाखो लोकांचे प्राण आज वाचवू शकलो आहे. आज जरी आपण 21व्या शतकात असलो तर महायुद्धानंतर, पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा या अँटीबायोटिक्स म्हणजे काय असते आणि हे सूक्ष्मजीवापासून तयार होतात हे जेव्हा माहिती पडलं मानवाला, तेव्हापासून मेडिसिनमध्ये, औषधीशास्त्रामध्ये क्रांतिकारक बदल झालेला आहे. इव्हन ए डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस, प्राणघातक जो TB होता, त्याला आपण TB म्हणतो, ट्युबरक्युलोसिस, हॅज बीन
ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज. अनेक देशामध्ये TB नावाचा जो रोग आहे त्याचं इरॅडिकेशन करण्यात आलं आहे, निर्मूलन करण्यात आलेलं आहे. आजही अनेक जे रोग आहे जे दुर्धर होते मागील काळामध्ये, आज आपण अँटीबायोटिक्समुळं ते आजारावर नियंत्रण मिळवू शकलो आहे. ओके, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हे सर्व बॅक्टेरियापासून तयार होतं अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. अँटीबायोटिक जनरली कोणाच्या विरोधात काम करत आहे? बॅक्टेरियाच्या. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. काही अँटीबायोटिक्स असे आहे की जे प्रोटोझोआला सुद्धा मारून टाकतात. म्हणजे त्या प्रोटोझोआपासून होणाऱ्या रोगांवर पण अँटीबायोटिक्स वापरल्या जाते. पण मुख्यतः जे जीवाणूपासून होणारे रोग आहे हे अँटीबायोटिक्सनं आपल्याला बरे करता येतात. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट ए वाईड व्हेरायटी ऑफ बॅक्टेरिया. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरिया. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स त्याला म्हटलं जाते. जसं उदाहरणार्थ आहे एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन. हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे. व्हेन द पॅथोजन कॅनॉट बी आयडेंटिफाईड इवन दो द सिम्पटम्स ऑफ डिसीज आर व्हिजिबल, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज. बरेचदा अनेक रोगांची लक्षणं दिसून येत नाही, अशा वेळेस हे ब्रॉड स्पेक्ट्रम. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम का म्हणतात? कारण हे अनेक रोगांवर चालतात. कोणते कोणते आहे ते ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक? एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन. Whenever a pathogenic microorganism identified known, narrow spectrum antibiotics are used. Example आहे पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन. तर यामध्ये कोणतं इन्स्टिट्यूट काम करते? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जे 1952ला पुणेमध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. अंडरटेकन रिसर्च रिलेटेड टू डिसीज लाईक मिझल्स, जॉन्डिस, फीवर अँड डिसीजेस ऑफ द लंग्स विथ सपोर्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर हे आपण या ठिकाणी पाहिलं होतं. पेनिसिलिनबद्दल पण आपल्याला माहिती आहे. पेनिसिलिन हा एक अँटीबायोटिक्स आहे, फंगसच आहे पेनिसिलिन हे. आणि पेनिसिलिनचा जो यूज आहे कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया, स्टेफायलोकोकस, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकिस एक्सेट्रा. मेडिसिन्स कंटेनिंग पेनिसिलिन आर युजफुल टू ट्रीट बॅक्टेरिया सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ऑफ द इयर. म्हणजे आपल्या जे कानाला होणाऱ्या जखमा असतात, रोग असतात, नोज आहे, थ्रोट आहे, स्किन ॲज वेल ॲज डिसीज लाईक निमोनिया अँड स्कारलेट फिवर. ह्या असंख्य रोगांवर पेनिसिलिन हे ग्रुप आहे. ए ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम. पेनिसिलियमपासून पेनिसिलिन तयार होतं आणि हे अनेक रोगांच्या कंट्रोलिंगसाठी त्याचा यूज होतो, विशेषतः कान, नाक, घसा, त्वचा. ओके, तर हे आपल्याला माहिती आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगचं आपण या ठिकाणी चित्र बघतो आहे. यांनी फार मोठं म्हणजे क्रांतिकारक हे मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर होते आणि यांनी 3 सप्टेंबर 1928ला काय केलं? स्ट्रॅप्टोकोकस कल्चरमध्ये त्याचा अभ्यास करत असताना तर त्यांनी फंगल कॉलनीज त्याचा ग्रोन झाली आणि त्यामध्ये त्यांनी त्या लक्षात आलं की बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युअली बीन डिस्ट्रॉईड. After further studies, he confirmed that the fungus growing there was a penicillium and its secretions. पेनिसिलियमपासून जे सिक्रेशन्स तयार झालं हॅड डिस्ट्रॉय द बॅक्टेरियल कॉलनी. त्यांचं असं लक्षात आलं की पेनिसिलियमपासून तयार होणारं जे सिक्रेशन्स आहे, त्यांच्या पेनिसिलियममधून निघणारं जे द्रव आहे त्यांनी या बॅक्टेरियाच्या कॉलनीज नष्ट केल्या. दस द फर्स्ट अँटीबायोटिक पेनिसिलियम हॅज बीन डिस्कवर्ड. ओके, ॲक्सिडेंटली, अँड धिस फॉर द बेसिस फॉर अटेम्प्ट टू फाइंड क्युअर इनक्युरेबल डिसीज. अनेक असंख्य जे दुर्धर रोग होते, जे दुरुस्त होऊ शकत नाही असे होते, ते सुद्धा या पेनिसिलिनपासून दुरुस्त करण्यात आले. शुडंट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू द अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक पेनिसिलिन. ओके, तर आपण फार आभार मानायला पाहिजे. अत्यंत म्हणजे वंडरफुल ड्रग आहे हे, की ज्यामुळं पहिल्या महायुद्धामधल्या असंख्य सैनिकांचा आपण प्राण वाचवू शकलेलो आहे आणि आता पण आपण आपले पण प्राण वाचवण्यासाठी, असंख्य लोकांचे, करोडो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हे मेडिसिन महत्त्वाचं ठरलेलं आहे. या ठिकाणी काही सूचना आपल्याला आहे की कॉशन्स आपण लक्षात घेतली पाहिजे की अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राईब बाय ए डॉक्टर. डॉक्टरनी सांगितलं तरच अँटीबायोटिक्स घ्यायला पाहिजे, कारण याचे काही साईड इफेक्ट पण होऊ शकतात. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर विदाउट ए प्रिस्क्रिप्शन फ्रॉम ए डॉक्टर. डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक ऑन युअर ओन. बरेच लोक स्वतःच घेतात, ते पण चुकीचं आहे. Own to common diseases like a throat infection, common cold or influenza. Even you feel well before completing the prescribed course of antibiotics must continue and complete it. जो डॉक्टरांनी डोस दिला असतो अँटीबायोटिकचा तो आपण पूर्ण केला पाहिजे. डोंट सजेस्ट टू अदर
द अँटीबायोटिक्स विच आर युजफुल टू यू. तुम्हाला जे उपयोगी अँटीबायोटिक होतं ते दुसऱ्याला देऊ नका. लक्षात आलं ना. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या पद्धतीचं वेगळे अँटीबायोटिक्स असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. वंडरफुल टू नो ants grow fungi in their termitarium anthill and obtain food from it. Some species of wasp and other insect lay eggs in the fungal bodies growing on trees, thus ensuring the food supply of their larvae. तर आपल्याला काही महत्त्वाचं असते की काही जे फंगस असतात तर ह्या टर्मॅटेरियम म्हणजे अँथिल मध्ये त्यांच्या त्या अँटच्या मध्ये काही ग्रो होत असते. ओके, काही मुंग्यांमध्ये. तर ते स्पेसिससुद्धा उपयोगी आहे काही फंगल बॅक्टेरियामध्ये. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाचून आश्चर्य वाटेल. तर अशा पद्धतीनं आपण युजफुल बॅक्टेरिया बद्दल आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, डू यू अंडरस्टँड धिस पार्ट? ओके.